नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज मी ना पिझ्झा सॉस बनवणार आहे. त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. इथं लसूण आहे ना एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. तर तो लसूण टाकलेला आहे. एक असं 2 कांड्या अशा लसणाच्या होत्या. त्या सोलून कट करून नंतर फ्राय केलेला आहे तेलामध्ये. बघा लाल होईपर्यंत फ्राय झालेला आहे. जास्त आपल्याला जळवायचं नाहीये त्याला. अशाच पद्धतीने थोडंसं फ्राय करून घ्यायचंय. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो पण मस्त बारीक कट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे. आता एक मोठ्या आकाराचा कांदा होता, तर 6 मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर मीडियम साईजचे टोमॅटो होते ते घेतलेले आहेत आणि याला बारीक असं मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता ती आपण त्या कांद्याच्या ह्याच्यामध्ये टाकून मस्त असं शिजून घ्यायचं. एक 15 मिनिटं तर व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे त्याला. त्याचं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे अशा पद्धतीने शिजवायचं आहे. तर बघा मी तर 15 मिनिटानंतर खोलून बघते, तर बघा मस्त असं थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मसाल्यामध्ये आहे ना मी थोडे चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असं टाकलेलं आहे. थोडंसं नाही, थोडंसं टोमॅटो सॉस टाकायचा आहे, काळ्या मिऱ्याची पावडर, थोडंसं मीठ असं करून टाकलेलं आहे. तर व्यवस्थित असं फ्राय केलेलं आहे. परत काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची आहे, म्हणजे कलर खूप सुंदर येतो. आता मीठ टाकलेलं आहे. थोडीशी साखर पण टाकायची आहे त्याच्यामध्ये. खूप टेस्टी आणि खूप इझी सॉस आहे. तुम्ही घरच्या घरी हा सॉस बनवून पिझ्झा बनवून बघा, खूप छान लागतो. तर बघा इथं मी बघा टोमॅटो सॉस टाकलेला आहे. तर आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे. तर हे काश्मीरी लाल आहे ना, ऑप्शन आहे. तुम्हाला टाकायची टाका, नाही टाकलं तरी चालतं. पण कलरसाठी मी मस्त कलर येण्यासाठी मी हे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही पास्ता पण बनवून खावा, खूप टेस्टी लागतो. थोडीशी साखर टाकलेली आहे, कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून परत आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे. एक तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. कोण कोण काय करतं, की टोमॅटो असं उकळून घेतात, त्याची साल काढून नंतर वाटून त्याच्यामध्ये म्हणजे ह्या सॉसमध्ये यूज करतात. तर मी असं बनवलेलं आहे बघा, खूप टेस्टी असं झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा सॉस. चला तर मग बाय.